इयत्ता 10वी भूमिती उजळणी वर्ग प्रकरण 3 वर्तुळ. मुलांनो, या आधीच्या इयत्तात तुम्ही वर्तुळ या संकल्पनेचा अभ्यास केला आहे. आता त्याची थोडी उजळणी करून मग पुढे जाऊ. तर पहिल्यांदा आपण व्याख्या बघूया. पहिली व्याख्या आहे वर्तुळाची. एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. वर्तुळ ही बंदिस्त आकृती असते. पुन्हा एकदा, एका स्थिर बिंदूपासून, ओ हा स्थिर बिंदू आहे आणि या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. म्हणजेच ही जी बिंदूंची सलग आकृती आपल्याला दिसतीये ती वर्तुळ. ही बंदिस्त आकृती आहे. म्हणजेच प्रत्येक बिंदू सलगपणानं पुढच्या बिंदूशी जोडला गेलेला आहे. वर्तुळ केंद्र. वर्तुळ काढण्यासाठी लागणारा स्थिर बिंदू म्हणजे वर्तुळाचे केंद्र होय. ओ हे वर्तुळ केंद्र आहे. याच्यावर आपण कंपास ठेवून वर्तुळ काढतो, म्हणजे हा आवश्यक असणारा स्थिर बिंदू आहे. परिघ. वर्तुळाच्या सीमा आरेखित करणारा म्हणजे निश्चित करणारा बिंदूंचा संच म्हणजे परिघ होय. वर्तुळ निश्चित करणारं, वर्तुळाची आकृती निश्चित करणारा बिंदूंचा संच म्हणजेच परिघ होय. त्रिज्या. केंद्र आणि परिघावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. केंद्र व परिघावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. व्यास. परिघावरील दोन बिंदू जोडणारा आणि केंद्रातून जाणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाचा व्यास होय. या आकृतीमध्ये ओ हे वर्तुळ केंद्र आहे, तर ए बी हा व्यास आहे. ए बी हा व्यास ए डॅश ओ डॅश बी म्हणजेच केंद्रातून जाणारा रेषाखंड आणि परिघावरचे दोन बिंदू ए आणि बी जोडणारा. तसंच ओ एम ही त्रिज्या आहे. ओ एम ही त्रिज्या आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते किंवा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. जीवा. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय. व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. तसेच व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या होय. ओ हे वर्तुळ केंद्र आहे. ए बी हा व्यास आहे. ओ एम ही त्रिज्या आहे आणि पी क्यू ही जीवा. पुढची व्याख्या बघतोय आपण. एकरूप वर्तुळे. ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात. पी आणि क्यू ही दोन वर्तुळ केंद्र एकरूप वर्तुळांचे आहेत कारण त्यांच्या त्रिज्या समान आहेत. ज्यांच्या त्रिज्या समान असतात त्यांना एकरूप वर्तुळ म्हणतात. आता एककेंद्री वर्तुळे. एकाच केंद्रावरून वेगवेगळ्या त्रिज्यांची असंख्य वर्तुळ आपल्याला काढता येतात. अशा सर्व वर्तुळांना एककेंद्री वर्तुळे म्हणतात. इथं 2 वर्तुळं काढून दाखवलेली आहेत. ओ हा केंद्र आहे आणि 2 वर्तुळं एककेंद्री आहेत. एकमेकांना छेदणारी वर्तुळे. लक्षात ठेवा, एका बिंदूत एकमेकाला छेदणारी असंख्य वर्तुळे असू शकतात. एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे
याचाच अर्थ ती वर्तुळे एकमेकाला एकाच बिंदूत छेदतात. असंख्य वर्तुळे एकमेकाला एका बिंदूत छेदू शकतात. दोन बिंदूतून जाणारी वर्तुळे सुद्धा असंख्य असू शकतात. एकमेकाला दोन बिंदूत छेदणारी सुद्धा असंख्य वर्तुळे असू शकतात. मात्र तीन नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते. तीन नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकते. म्हणजेच तीन बिंदू जर आपण घेतले, एका रेषेत नसणारे, नैकरेषीय म्हणजे एका रेषेत नसणारे, तर त्याच्यातून एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकतं. बाह्यस्पर्शी आणि अंतरस्पर्शी वर्तुळे. दोन वर्तुळे एकमेकाला एका बिंदूत बाहेरून स्पर्श करू शकतात किंवा आतून स्पर्श करू शकतात. बाह्यस्पर्शी वर्तुळे आणि अंतरस्पर्शी वर्तुळे. वर्तुळाच्या काही महत्त्वाच्या प्रमेयांच्या व्याख्या. पहिलं आहे, वर्तुळाच्या केंद्रावरून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. काही प्रमेय आपण इयत्ता 8वीमध्ये केलेले आहेत. तर त्यामधला पहिला प्रमेय आहे, वर्तुळाच्या केंद्रावरून जिवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो. त्याचा व्यत्यास वर्तुळाचे केंद्र आणि जिवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो. पहिल्या प्रमेयाचा व्यत्यास वर्तुळाचे केंद्र व जिवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड जिवेला लंब असतो. तिसरा आहे, एकरूप जिवा केंद्रापासून समान अंतरावर असतात. जर दोन जिवा एकरूप असतील तर त्यांचं केंद्रापासूनचं अंतर समान असतं. तसंच केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जिवा एकरूप असतात. केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जिवा एकरूप असतात. पाचवा आहे, एक वर्तुळ आणि एक रेषा यांच्यात जर एकच बिंदू सामायिक असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. एक वर्तुळ आणि एक रेषा यांच्यात एकच बिंदू सामायिक असेल तर ती रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. रेषा ही दोन्ही बाजूनी वाढणारी आहे. जर रेषा वर्तुळाला एका बिंदूत छेदत असेल तर वाढवलेली रेषा वर्तुळाला दोन बिंदूत छेदच शकते. परंतु वर्तुळ आणि रेषा एकमेकाला एकाच बिंदूत स्पर्श करतात तर तिला वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात. आणि वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. यालाच स्पर्शिकेचे प्रमेय सुद्धा म्हणतात. स्पर्शिकेचे प्रमेय, वर्तुळाला स्पर्शिका ज्या बिंदूत स्पर्श करते त्या बिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. वर्तुळ त्रिज्या ए हा बाह्यबिंदू आहे त्रिज्येचा आणि तिथं काढलेली एल ही रेषा स्पर्शिका आहे. तर आपल्याला दाखवायचं आहे की OA लंब रेषा L. त्यासाठी आपण पक्ष लिहितोय. रेषा L ही O केंद्राच्या वर्तुळाची स्पर्शिका आहे व A हा स्पर्शबिंदू आहे. साध्य दाखवायचं आहे, रेषा L लंब त्रिज्या OA. रेषा L ही त्रिज्या OA ला लंब आहे. तर त्यासाठी आपण रचना करतोय किंवा
गृहीत धरतोय अप्रत्यक्ष सिद्धता म्हणून रेषा एलवर बिंदू बी असा घेतला की आपण मानूया OB लंब रेषा एल आहे. OB लंब रेषा एल आहे. तसंच AB बरोबर BC आहे हे पण मानतोय आपण. AB बरोबर BC आणि A', B', C. सिद्धता त्रिकोण OBC व त्रिकोण OBA बरोबर 90, कारण आपण गृहीत धरलेला आहे OB लंब रेषा L म्हणून प्रत्येकी 90 अंश. BC बरोबर AB हे पण गृहीत आहे. OB एकरूप OB ही सामायिक बाजू आहे, म्हणजेच त्रिकोण OBC एकरूप त्रिकोण OBA बाकोबा कसोटीनुसार. म्हणून OC एकरूप OA, OC एकरूप OA, कारण त्या एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की OA ही त्रिज्या आहे, त्यामुळे OC सुद्धा त्रिज्या असली पाहिजे. म्हणजे C हा बिंदू स्पर्शिकेचा स्पर्शबिंदू असला पाहिजे आणि म्हणून तो वर्तुळावर असला पाहिजे. लक्षात येते का बघा, आपण OA ही त्रिज्या मानलेली आहे. OA बरोबर OC असेल तर OC पण त्रिज्या आहे, म्हणजेच L या रेषेचे A आणि C हे दोन बिंदू वर्तुळावर झाले. ते शक्य नाही. म्हणून C हा बिंदू वर्तुळावर असला पाहिजे, परंतु रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे, म्हणून A हा एकच स्पर्शबिंदू असेल, म्हणजेच OA लंब रेषा L ही शक्यता एकच शक्यता आपल्याला मान्य आहे, म्हणजेच रेषा L लंब त्रिज्या OA. लंब असेल तर फक्त OA लंब L, OC आणि OL हे दोन लंब असू शकत नाहीत. म्हणून रेषा L लंब त्रिज्या OA. याचा व्यत्यास बघतोय आपण आता. स्पर्शिकेच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असणारी रेषा ही वर्तुळाची स्पर्शिका असते. आत्ताच्या प्रमेयाचा हा व्यत्यास आहे. M केंद्राच्या वर्तुळाची MN ही त्रिज्या, MN ही त्रिज्या, M हे वर्तुळाचं केंद्र व रेषा L लंब MN म्हणजे कोन MN, N हा कोन 90 अंश. आपण आता सिद्ध करणार आहे की L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर त्यासाठी L वर आपण P हा बिंदू घेतलाय. रेषा L वर कोणताही बिंदू P घेतला, MP जोडली आहे. त्रिकोण MNP मध्ये कोन MNP बरोबर 90 अंश, कोन MNP बरोबर 90 अंश. MP हा काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे, म्हणजेच MP मोठी MN पेक्षा, MP मोठी MN पेक्षा. परंतु P हा MP रेषाखंडाचा अंत्यबिंदू असून तो बिंदू वर्तुळावर असणे शक्य नाही, कारण MP ही मोठी MN पेक्षा. N हा त्रिज्येचा बाह्य बिंदू, त्यामुळे MPचा P बिंदू हा वर्तुळाबाहेर असेल. म्हणून रेषा Lचा N हा एकच बिंदू वर्तुळावर आहे. रेषा Lचा N हा एकच बिंदू वर्तुळावर आहे, म्हणून रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. रेषा L ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. आज आपण इथंच थांबतोय. उद्या पुढचं प्रमेय करूया.